ढोरकीन नगरी दुमदुमली। हजारो कावडींच्या साक्षीने महारुद्र मारुतीला जलाभिषेक। बजरंग बली की बजरंग बली की जयच्या जयघोषानं आज ढोरकीन नगरी दुमदुमून गेलीये। हनुमान जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर ढोरकीन येथे भक्तीचा एक अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळाला। हजारो शिवभक्त आणि रामभक्तांनी कावडीनं आणलेल्या पवित्र गोदावरीच्या जलानं महारुद्र मारुतीचा जलाभिषेक करण्यात आला। कावडीनं आणलेल्या पवित्र गोदावरीच्या जलानं महारुद्र मारुतीचा जलाभिषेक करण्यात आला। पाहुयात या सोहळ्याचा हा विशेष रिपोर्ट। आमचे ब्युरो चीफ यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार पवनपुत्र हनुमान यांच्या जन्मोत्सवानिमित्त ढोरकीनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला होता। पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। मात्र या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे भव्य कावड यात्रा। गोदावरीच्या पवित्र जलानं भरलेल्या हजारो कावडी खांद्यावर घेऊन तरुण वर्ग व भाविक ढोरकीनच्या दिशेनं मार्गस्थ झाले। हातात भगवे ध्वज आणि मुखात जय श्रीरामचा जयघोष करत निघालेली ही कावड यात्रा म्हणजे श्रद्धेचा एक अथांग महासागरच वाटत होती। बजरंग बली की जय हनुमान जय श्रीरामच्या गजरात आणि गुलालाच्या उधळीत निघालेल्या या यात्रेनं संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला। या कावडींच्या माध्यमातून आणलेल्या जलानं ढोरकीन येथील महारुद्र मारुती मंदिरात विधिवत जलाभिषेक करण्यात आला। यावेळी हनुमानाला आकर्षक फुलांची सजावट आणि महाआरती देखील करण्यात आली। स्थानिक ग्रामस्थ आणि मंदिर समितीच्या वतीनं चोख व्यवस्था करण्यात आली होती। हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे ढोरकीनला यात्रोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते। त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। बजरंग बली की यावेळी MIDC पैठण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला होता। भक्ती, शक्ती आणि युक्तीचा संगम असलेल्या या सोहळ्याने ढोरकीनमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली आहे। श्रद्धेच्या या हनुमान जन्मोत्सवानिमित्त हजारो भाविकांनी नतमस्तक होऊन महारुद्र मारुतीचं दर्शन घेतले। RBM न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश मुळे, ढोरकीन। बजरंग बली की याचबरोबर आजच्या राष्ट्रभक्त मराठी महाराष्ट्र न्यूज रिपोर्टमध्ये थांबूया। नमस्कार।